नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण यूट्यूबला आहे ना ब्लॉग बनवायला सुरू करणार आहोत। तर त्याची सुरुवात म्हटलं महादेवापासून करावी। तर हे रोजचं माझं रुटीन आहे। मी सकाळी घरातून निघले, जसं की तुम्हाला माहितीच आहे मी गाडी चालवते, पण मी ज्यावेळेस कामावर जाते ड्युटीवर सकाळी, तर सगळ्यात पहिले माझं नियम आहे की मी मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही। मी रोज मंदिरात जाते सकाळी महादेवाला पाणी घालायला। तर आता हे मंदिर आहे कर्जतमधलं एक कोरेगाव आहे। कोरेगावातलं एक हे मंदिर आहे कोरेश्वराचं, कोरेश्वर महादेवाचं मंदिर आहे। तर तिथं मंदिरात गेले, खूप दिवस झाले होते कोरेश्वराच्या मंदिरात गेले नव्हते कोरेगावला। तर म्हटलं आज दर्शन घ्यावं। तसं रोज राशीनला जाते मी मंदिरामध्ये, पण कोरेगावला गेले नव्हते बरेच दिवस म्हणजे तरी जास्त दिवस नाही, 8-15 दिवस झाले असतील। तर आज तिथे गेले, मस्तपैकी व्हिडिओ बनावं म्हटलं आज व्हिडिओ वगैरे बनवला, छानपैकी दर्शन घेतलं, महादेवाला पाणी घातलं, पाणी घालून दर्शन घेतलं। पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि जमलं तुम्हाला तर तुम्ही पण असं रोज महादेवाच्या मंदिरात जाऊन रोज दर्शन घेत जावा, चांगलं असतं, छान असतं। आपल्या दिवसाची सुरुवात छानपैकी जाते आणि चांगला दिवस जातो। महादेवापासून सुरुवात केली तर आम्ही महादेवाचे भक्त आहे, त्यामुळं आमचं तर रोजचं रुटीन आहे, मला तर सवय लागलेली आहे, त्यामुळे मी रोज जाते मंदिरात आणि मस्तपैकी महादेवाला पाणी वगैरे घेऊन जाते। तांब्या पण आहे, पण घाईत असते ना, मग घाईत असल्यामुळं काय करते, आपलं बॉटल घेते आणि बॉटलनेच पाणी घालते आणि पाणी घातल्याच्या नंतर ते थोडं तीर्थ असतं ते मी थोडं घेते, प्यायला चांगलं असतं त्यासाठी। आता कसं आहे, कोणाचा माझी फॅमिलीच ती सगळी आहे, महादेव म्हणजे माझी फॅमिलीच आहे, त्यामुळं त्याच्याच भरोशावर असतं सगळ्या काही गोष्टी। त्यामुळं बघा आता असं दर्शन वगैरे घेते, तर दर्शन घेऊन निघते थोड्या वेळात। आणि ज्यावेळेस तुम्ही महादेवाचं दर्शन घेता ना, त्यावेळेस हर हर महादेव आणि बम बम भोले, आपण ज्यावेळेस 3 टाळी वाजवतो ना, त्यावेळेस आपण बम बम भोले म्हणतो, की ते वाजवलेच पाहिजे, चांगले असते। तर ते वाजवताना आणि तिथं बेलपान असतं ना, ते पण खायचं थोडं, तुम्हाला जमलं तर खा, नाहीतर तुम्ही घरात आणून पण ठेवू शकता, तुमच्या चांगल्या कार्यासाठी उपयोगात येईल। बेलपान घरात आणून घराच्या देवाऱ्यात ठेवलं ना तुम्ही तरी चालते, तिथून काहीतरी मागणी घालायची, मागणी घालून बेलपान आणायचं। मी तर खाते रोज, घरी वगैरे काही आणत नाही, कारण की माझ्यासोबत 24 तास माझा महादेव सोबत असतो, त्यामुळे मी घरी नाही आणत, तिथंच खाते मंदिरात बेलपान। आता छानपैकी दर्शन वगैरे झाले, आता निघूयात आपल्या आपल्या रूटला। मस्तपैकी महादेवाचा सहारा लागतो उठायला, पण वय नाही झालं एवढं, लागतो सहारा, उठताच येत नाही तसं। दर्शन घेऊन भस्म वगैरे लावायचा, भस्म वगैरे लावून थोडंसं बरं वाटतं जसं जरा जीवाला। आता इथून निघायचं मस्तपैकी। हे बघा, इथं गणपतीची मूर्ती आहे, श्री गणेशाय नमः, मंदिर आहे। आता ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघता त्यावेळेस मी कथा ऐकते, त्यामुळं बाबा सांगतात कथेमध्ये की ज्यावेळेस आपण निघतो ना, त्यावेळेस एकदा नंदीचे दर्शन घ्यायला पाहिजे, असं सांगतात बाबा। बहुतेक तो व्हिडिओ मी टाकायचा विसरले आहे, असो ठीक आहे।
गाडी वगैरे स्टार्ट केलेली आहे. आता गाडीत बसून गाडी वगैरे स्टार्ट करायची. तिथून निघाल्याच्यानंतर हा पुढचं रुटीन बघा. हे असला रस्ता आहे, असल्या रस्त्याने वगैरे फिरते. आणि फॉरेस्टचा एरिया आहे बरं का. आणि हा कोरेगावच्या भरपूर आतमध्ये आहे. बरसला आहे जवळजवळ. ते शेगूडचा एरिया माहिती का नाही तुम्हाला? माहीत नाही. कोणाला ज्याला माहीत असेल ते सांगू शकतात. शेगूडच्या एरियामध्ये आहे. करमाळा रोडला एक शेगूड गाव आहे. ते शेगूड गावाचा हा एरिया आहे. तिथले फॉरेस्ट आहे, डोंगर आहे. असल्या डोंगर भागात गाडी चालवायची रे जेव्हा. मानपाट एक होतं. दिवसभर गाडी चालून वैताग येतो. पार खूप वैताग येतो. काय करणार, मजबुरी आहे, करायचं. नाही करून काय करायचं. आता इथं पुढं गेलं का थोडं थांबवते गाडी थांबवली की थोडाफार तिथं थोडा वेळ 10-15 मिनटं बसायचं. 10-15 मिनटं बसून थोडा आराम करायचा आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची. कसा झाला ब्लॉग आणि व्हिडिओ कसा बनवला कमेंट करून नक्की सांगा. आज आपला पहिला व्हिडिओ आहे, पहिला हा ब्लॉग आहे. तो आपण आज महादेवापासून सुरुवात करतोय. महादेवाची कृपा नक्कीच होईल त्याच्यावर. आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव असंच राहू द्या. चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता उद्यापासून आपण परत अजून छान छान ब्लॉग बनवणार आहोत. सगळ्यांना नमस्कार. हर हर महादेव.